चला, बऱ्याच जणांनी मला मेसेज आणि कॉल केले होते, सर सध्या आम्ही DMER करू की ड्रग इन्स्पेक्टर करू, या दोन्हीचा बॅलन्स कसा साधला गेला पाहिजे. तर मी लक्षात ठेवा, आपला जर सिलेबस आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल, ज्यांना जॉबची गरज आहे त्यांनी 100% DMER करा. एखाद्याला जॉब लोकेशन चेंज करायचं असेल, ऑलरेडी फार्मसी ऑफिसर असेल, त्यांनी DMER करा. आणि ज्याला DI टार्गेट आहे त्यांनी DI वर करा. पण मी असं सांगेल की सगळ्यांनीच जरी DMER केलं तरी लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात ठेवा, दोन्ही सिलेबसचा जर आपण जर बॅलन्स बघितला, जर DIचा जो सिलेबस आहे, DMERचा गत वर्षीचा दोन्हीचा पण सिलेबस आहे, ते जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपल्या लक्षात ठेवा DMER पण होते आणि DI पण होते. जर दोन्हीचं व्यवस्थित केलं, जर तुम्ही आता 1 महिना DMERच्या परीक्षेला आहे तर 1 महिना जर तुम्ही DMERला फोकस केलं तर तुमचा जवळपास 30 ते 40% DIचा सुद्धा सिलेबस ह्या 1 महिन्यात होऊन जाणार आहे. फक्त तुम्ही मानसिकता बदलायची गरज आहे. जे काही तुम्ही पॅनिक होताय किंवा कन्फ्युजन करताय स्वतःचं, तर ते करू नका. फक्त सिलेबस बघा, दोन्हीला तुम्ही त्याची तुलना करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता लक्षात ठेवा, या ठिकाणी सिलेबस आहे, लक्षात ठेवा, हा जो सिलेबस आहे हा तुमचा DIला सुद्धा सिलेबस आहे, जो DMERचा सिलेबस आहे गत वर्षीचा. तर हा सिलेबस तुमचा लक्षात ठेवा, तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये वेगळं काही करायची गरज नाहीये. कारण हे जर केलं तुम्ही DMERला केलं तर ते तुमचं DIला होऊन जाणार आहे. हा जो पार्ट आहे खालचा जनरल सायन्सचा, तर हा अतिशय सोपा पार्ट आहे आपल्या फार्मसीच्या पोरांसाठी. याच्यामध्ये वेगळं काय करण्याची आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर हा जो आपला टेक्निकलचा पार्ट आहे DMERचा जर विचार करायला गेला तर हा जर पार्ट तुम्ही बघायला गेला, लक्षात ठेवा, सोपा पार्ट आहे. आणि हा तुम्हाला लक्षात ठेवा, परत DIला लक्षात ठेवा तुम्हाला करायचं लागणार आहे. जर तुम्ही आता जर या ठिकाणी लक्षात ठेवा, जर व्यवस्थितरित्या जर करत चला प्रॉपर प्लॅनिंगनं, तर तुमचं लक्षात ठेवा तुम्हाला अडचण काही येणार नाही. लक्षात ठेवा, तुमचं जनरल फार्मॅकोलॉजी इथं पण आहे DIला, DMERला आहे, नंतर जनरल क्लासिफिकेशन आहे, नंतर तुमचं लक्षात ठेवा हे जे काही सगळे दिलेले आहेत हे सगळे पार्ट लक्षात ठेवा तुम्हाला आपल्या DMER DI साठी आहेत. आणि ह्याच्यावरती असा कुठला एक पार्ट नाही की ज्याच्यावरती प्रश्न आलेला नाही. त्यामुळे तुम्ही सगळं एकदम व्यवस्थितरित्या करा DMERला, त्याचा आपोआप तुम्हाला DIला फायदा होणार आहे. फार्मसी ऍक्ट आणि तुमचं DNC ऍक्ट हे तुम्हाला एकदम, जर तुम्ही आता जर चांगलं केलं तर DIला लक्षात ठेवा वेगळ्या पद्धतीने करायची काही गरज लागणार नाही. हा जो काही सगळा सिलेबस आहे आपण जर एकंदरीत पाहायला गेलं तर मित्रांनो खूप काय असा अवघड पार्ट नाहीये. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या मानसिकतेत बदल करून लक्षात ठेवा तुम्हाला जे काही करायचं आहे तर ते तुम्ही करायचं आहे. FDI लक्षात ठेवा तुम्हाला परत अभ्यास करावा लागणार आहे. GMP लक्षात ठेवा तुमच्या सिलेबसमध्ये आहे. हे जे काय आहेत पार्ट, डिसइन्फेक्टंट आहे, EDL तुम्हाला परत तुमचं लक्षात ठेवा फार्मॅकोलॉजीचाच पार्ट आहे. त्यामुळे हे सगळं जो काही पार्ट आहे या ठिकाणी तर तुम्ही परत करणार आहे. कम्युनिटी फार्मसीचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. पॅथोफिजिओलॉजी जो आपला वरती पार्ट आहे DIचा, तर तो तुम्हाला त्या ठिकाणी करायला लागणार आहे. तर हा तुम्ही आपला झाला हा सिलेबस थोडक्यात लागला मित्रांनो. तर त्याच्यानंतर अजून आपण जर याचा पार्ट बघायला गेलं, 1 मिनिट, जर आपण जर याच्या पुढचा जर पार्ट बघायला गेलं तरी पण लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात येऊन जाईल की कसं तुम्ही दोन्ही सिलेबसला लक्षात ठेवा एकदम मॅनेज करू शकता. हा जो काय तुमचा मराठीचा इंग्लिशचा पार्ट आहे हा तुम्हाला लक्षात ठेवा सगळ्या परीक्षेला, जेवढ्या काही महानगरपालिकेच्या इथनं पुढे परीक्षा येणार आहेत त्या प्रत्येक परीक्षेला लक्षात ठेवा तुम्हाला हा उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही जर समजा ह्याच्यातलं आपण करंट अफेअर्स बघायला गेलं तर हे तुम्हाला परत DIला सुद्धा लक्षात ठेवा तुम्हाला उपयोगी पडणार आहे. असं नाही की तुम्हाला तिथं उपयोगी नाही पडणार. RTI लक्षात ठेवा, हा तुम्हाला परत लक्षात ठेवा DIला सुद्धा असणार आहे सिलेबस पार्ट. त्याच्यामुळे तुम्ही जे काही पॅनिक होत आहे किंवा जे काही तुमच्या मनामध्ये जे काही शंका येतात तर त्याला लक्षात ठेवा, ह्या ठिकाणी तुमचं सोल्युशन भेटून जाईल. त्यामुळे कोणी हे फक्त दोन्ही सिलेबस बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आपण DMER साठी एक रेकॉर्डेड बॅच केलेले, लक्षात ठेवा सगळं त्याच्यामध्ये सिलेबस कव्हर केलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर लक्षात ठेवा 9923804473 या नंबरला कॉल करा. महाराष्ट्र फार्मसी ॲप डाउनलोड करा. ह्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण परत DIचा ठीक आहे, हे DMER ची टाइम बाउंड टेस्ट सिरीज आहे. ज्याला बॅच घ्यायची नाही त्यांना हा घेऊ शकता. मी या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्हाला टाइम बाउंड काय पॅटर्न आहे तर ते मी थोडक्यात सांगतो. आता अनेक जणांना माहितच नाहीये की आपण म्हणजे परीक्षा देणार कशी आहे, म्हणजे खूप जणांना म्हणजे कल्पनाच नाही. तर ते टाइम बाउंड पॅटर्न नक्की काय आहे तर ते एक्झॅक्टली आपण समजून घेऊया. टाइम बाउंड पॅटर्न म्हणजे लक्षात ठेवा मराठी, इंग्लिश, GK, तुमचं मॅथ्स, रिझनिंग आणि टेक्निकलचे असे काय करणार आहे की टोटल तुम्हाला लक्षात ठेवा ABCD जो काही पॅटर्न आहे ह्या पॅटर्ननुसार लक्षात ठेवा तुम्हाला तिथं पेपर येणार आहे. म्हणजे प्रत्येक पॅटर्न मध्ये लक्षात ठेवा 18 मिनिटासाठी लक्षात ठेवा तुम्हाला 20 क्वेश्चन येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक सेट आहे ABCDE असे 5 सेट आहेत. म्हणून प्रत्येक सेटमध्ये जर समजा आपण या ठिकाणी जर विचार केला एका जर ह्याचा विचार करायला गेला, समजा ह्याचा विचार केला तर हा पॅटर्न कसा येणार आहे तो तुम्हाला ह्याच्यानुसार येणार आहे. मराठीचे 3 प्रश्न, इंग्लिशचे प्रश्न 3, GKचे 3, मॅथ्स रिझनिंगचे 3 आणि टेक्निकलचे 8 असे टोटल 18 प्रश्न 18 मिनिटामध्ये 20 प्रश्न येणार आहेत. हे तुम्हाला तयारी करावं लागेल. हे तयारी कशी करणार, जर आपल्याकडे टाइम बाउंडची टेस्ट सिरीज आहे लक्षात ठेवा, जसा हा पॅटर्न आहे म्हणजे जसं TCS परीक्षा घेणार आहे त्याचनुसार हे लक्षात ठेवा आपली टेस्ट सिरीज असणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र फार्मसी ॲप डाउनलोड करा, तिथून तुम्हाला माहिती भेटेल. आता आपण DMER मध्ये जे काय आपलं जो नंतर आपली काय ड्रग इन्स्पेक्टरसाठी लक्षात ठेवा आपली बॅच आहे. ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस बघू. तुर्तास खूप लोकांना आपली बॅच बद्दल कल्पना नाहीये तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आपली बॅच लक्षात ठेवा आदरणीय कुचेकर सर आणि खडतरे सर या दोन्ही अतिशय महान व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वतः खडतरे सर आपल्या सिलेबसमध्ये लक्षात ठेवा रेग्युलेटरी अफेअर्सचा सगळा पार्ट सर कव्हर करणार आहेत. त्यामुळे हे जे आपल्या बॅचचे एक अजून एक वैशिष्ट्य आहे की MPSCच्या पॅटर्ननुसार आपल्या जवळपास ह्याच आपण कोर्समध्ये 70 टेस्ट सिरीज ठेवलेल्या आहेत. आपल्या नोट्स लक्षात ठेवा मित्रांनो ॲज पर सिलेबसनुसार आपण काढतोय. हे जे की महाराष्ट्रात देशात कोणाकडेच नाहीये. आपण आजपर्यंत हे अशा प्रकारे म्हणजे युट्यूबला आपण दिलं नव्हतं माहिती, हे आपण पहिल्यांदाच देतोय. तर ज्यांना हे करायचं आहे त्यांनीच बॅच जॉईन करा. आपण ते DMERचं पहिल्यांदा बघू, लक्षात ठेवा जे कन्फ्युजन आहे तर ते मित्रांनो. आता हा सिलेबस आहे तुमचा आपल्या ड्रग इन्स्पेक्टरचा. तर जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये लक्षात ठेवा मी जसं सांगितलं की तुम्हाला लक्षात ठेवा आपण
जर बघायला गेलं तर हा सिलेबस आहे तुमचा हा सिलेबस आहे तुमचा DIचा ओरिजिनल जुन्या सिलेबसनुसार असणारा. फार्माकोलॉजी तुम्हाला लक्षात ठेवा, कम्युनिटी फार्मसी, इपिडेमॉलॉजी, त्याच्यामध्ये तुम्हाला पॅथोफिजिओलॉजी लक्षात ठेवा करायचं आहे, ते इथं होऊन जाणार आहे जर तुम्ही बघायला गेलं तर. आता मायक्रोबायोलॉजीचा डिसइन्फेक्टंट सरळ सरळ टॉपिक दिलेला आहे, लक्षात ठेवा. नंतर हे डोसेज फॉर्म आहे तुमचं, लक्षात ठेवा. तर हा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवा तुमच्या याच्यामध्ये परत आहे DIच्या एक्झामला. तर त्याच्यामुळे तुम्ही असं समजून जायचं नाही की आम्ही करतोय एक आणि करायचं एक आहे, तर हे परत होणार आहे. तर फक्त मानसिकतेचा खेळ आहे. इथं जर तुम्ही DMR चांगलं केलं तर आपोआप तुमची DIची तयारी होऊन जाते. फार्माकोलॉजीचा सगळा सिलेबस हा तुम्हाला जवळपास आपण बघितलं गेलं तर DIला आहे, DMRला, म्हणजे जे काही तुमच्या मनामध्ये काही कन्फ्युजन चाललेलं आहे तर ते दूर होऊन जाईल. हा सरळ सरळ टॉपिक आहे डिसइन्फेक्टंट तुमच्या DMRच्या परीक्षेला किंवा कुठली RRBची परीक्षा असेल तर त्या ठिकाणी ह्या गोष्टी असणार आहेत. त्यामुळे जास्त विचार किंवा जे जास्त तुमच्या मनामध्ये शंका येते त्या तर तुम्ही त्याच्यावरती जास्त हे पॅनिक होऊ नका. नंतर आपण इकडचा पार्ट बघितला गेला 3.6 आणि हे जे काही खालचे इंटेलिजंट टेस्ट आहे, RTI आहे, GMP आहे, सेम तुम्हाला लक्षात ठेवा परत तुमच्या DMR परीक्षेमध्ये आहे आणि आता पण आहे. हे जर आपण एक ओव्हरऑल जर बघायला गेलं तर DMR आणि DIचा सिलेबस माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे मी तुम्हाला सांगतो 30 ते 40% लक्षात ठेवा तुमचा सिलेबस सेम आहे DMR आणि DIचा. तर आता तुम्ही एक टार्गेट ठेवा ना मित्रांनो, आता जे काही तुमच्याकडे वेळ आहे 1 महिन्याचा, तर तुम्ही हे प्रामाणिकपणे DMRच्या सिलेबसला एकदम व्यवस्थित करा, व्यवस्थित समजून करा. पण आता व्यवस्थित समजून करायला तर तुम्ही म्हणसाल एवढा वेळ आहे का तुमच्याकडे, तर नाहीये. तर तुम्ही आता मित्रांनो ह्याचं रिव्हिजन करा व्यवस्थित. जो काही आपला जो सिलेबस आहे, जो आपला सिलेबस आहे आता चालूला जर आपण बघायला गेलं तर तो सिलेबस तुम्ही व्यवस्थित करा. जो ओरिजिनल सिलेबस आहे आपला, तर त्याला जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर तुम्हाला लक्षात ठेवा तुमचं कन्फ्युजन होण्याची काय आवश्यकता नाहीये. तुम्हाला टेस्ट सिरीजसाठी लक्षात ठेवा प्रॅक्टिस व्यवस्थित करायचं आहे, रिव्हिजन व्यवस्थित करायचं आहे. आणि हे जर तुम्ही सगळं केलं तर तुम्हाला लक्षात ठेवा कुठल्याच प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही. किंवा काही जणांचं म्हणणं आहे की हातात आहे तर पळत्याच्या मागे कशाला पळायचं, ते काय गरज आहे आणि साहजिकच आहे, त्याच्यामध्ये काय दुमत असण्याचं कारणच नाहीये. पण ते मित्रांनो महाराष्ट्रातील फार्मसीच्या विद्यार्थ्यांना जे काही सोन्याचे दिवस आलेले आहेत, हे जर आपण ह्या गेल्या 2 ते 3 वर्षाचा आढावा बघितला तर खूप साऱ्या जागा, जवळपास 1,500 ते 2,000 जागा आपल्या ह्या भरती प्रक्रियेतून आतापर्यंत भरल्या जात आहेत. ह्याच्यासाठी जे प्रामाणिकपणे सातत्यपणे अभ्यास करत असतात लक्षात ठेवा त्यांना नक्कीच फायदा होईल. मी एक तुम्हाला सांगतो मित्रांनो शेवट ना की तुम्ही लक्षात ठेवा सातत्य आणि आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा. जर हे तुम्ही केलं ना तर तुम्हाला लक्षात ठेवा 100% ही परीक्षा नाही त्या पुढच्या परीक्षेमध्ये भेटेल. आज लक्षात ठेवा महानगरपालिकेच्या जाहिरात येतात, जवळपास मुंबई महानगरपालिकेमध्ये 250च्या आसपास जागा रिक्त आहेत माझ्या माहितीप्रमाणे. तर ही पण मोठी एक बंपर भरती येणार आहे आपल्या महाराष्ट्रातील पोरांना. ठाण्याची भरती आहे, मीरा भाईंदरची भरती आहे, सांगलीची भरती आहे, नाशिकची भरती आहे, म्हणजे अशा बऱ्याच महाराष्ट्रातल्या जवळपास 21 महानगरपालिकेच्या भरती येणार आहेत. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा मेहनत करा आणि तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवा. जर तुमचा विश्वास असेल आणि तुम्ही जर जास्त कन्फ्युजन न होता व्यवस्थितरित्या जर तुम्ही जर अभ्यास केला तुम्हाला नक्कीच यश भेटेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारची काय अडचण आली महाराष्ट्र फार्मसीच्या YouTube चॅनलला फॉलो करा. त्याच पद्धतीने अजून तुम्हाला जास्तीत जास्त जर डिटेल्स पाहिजे असेल तर महाराष्ट्र फार्मसीचं लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जे की आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे. ड्रग इन्स्पेक्टर सुद्धा आपली बॅच आहे, DMR साठी बॅच आहे, जी तुम्हाला आवश्यकता असेल ते तुम्ही जॉईन करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मार्केटमध्ये जो काय चाललेला आहे सावळा गोंधळ, आपल्याला लक्षात ठेवा फार्मसीची लोक शिकवतात, BA वाला फार्माकोलॉजी शिकवत नाहीये. म्हणजे हे मी सांगण्याचा का उद्देश आहे, कारण विद्यार्थ्यांची लक्षात ठेवा वेळ जाते, पैसा जात नाहीये. जर एकदा ही वेळ गेली तर परत येणार नाही. 109 जागा परत येणार नाहीत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी महाराष्ट्र फार्मसी जो एक प्लॅटफॉर्म आहे की ज्यांना ड्रग इन्स्पेक्टरसाठी लोकांना जाहिरात माहीत नव्हती त्याच्यापूर्वीपासून काम करतोय, तर तो जो ग्रुप आहे तर तो सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या. आणि मी तुम्हाला मित्रांनो ह्या दोन्ही परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मित्रांनो अडचण आली काय आली मला नेहमी तुम्ही संपर्क करू शकता, काही अडचण नाहीये. आणि तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल महत्त्वाचं तुम्ही मित्रांनो जॉईन करा, एवढं मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा आणि धन्यवाद.